हॅलो फ्रेंड्स, बघा लास्ट व्हिडिओमध्ये आपण आगंतुक ज्वर पाहिला आहे. आता आपण ज्वराचे प्रकार बघा. हे एसक्यूला विचारतात. चार्ट बनवला आहे, त्याचं इझी आहे एक्सप्लेन समजून घेण्यासाठी. बघा, आता ज्वराचे दोन प्रकार आहेत, नीज आणि आगंतुज. नीज आणि आगंतुज. नीजमध्ये काय आहे बघा, नीज ज्वर एक दोषज, द्विदोषज, त्रिदोषज. आता सगळ्यांना माहिती आहे एक दोषज म्हणजे मध्ये काय येतं, वातज, पित्तज, कफज. द्विदोषजमध्ये काय येतं, वात, पित्तज, वात, कफज, पित्त, कफज. त्रिदोषजमध्ये काय येतं बघा, संतत, सतत, अन्यघ्युष, तृतीयक आणि चतुर्थक. लक्षात ठेवा, खूप इझी आहे. आगंतुजमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्येच पाहिलं आहे. अभिघात, अभिसंगज, अभिचारज, अभिशापज. अभिघात, अभिसंगज, अभिचारज, अभिशापज. आता बघा, अजून पण त्याचे टाईप्स आहेत, ते तेवढे इम्पॉर्टंट नाही आहेत, पण लक्षात ठेवा. विधिभेदाने ज्वराचे प्रकार: शारीर सौम्य, अंतवेग, प्राकृत साध्य, मानस अग्नेय, बहिर्वेग, प्राकृत असाध्य. आश्रयभेदाने ज्वराचे 7 प्रकार बघा. आपले धातूचे येतं: रसस्थ, रक्तस्थ, मांसस्थ, मेदस्थ, अस्थिस्थ, मज्जास्थ, शुक्रस्थ. आणि कारणभेदाने ज्वराचे 8 प्रकार आहेत. आश्रयभेदाने, कारणभेदाने बघा, वातज, पित्तज, कफज, वात, पित्तज, वात, कफज, पित्त, कफज, सन्निपातज आणि आगंतुज. आता बघा, ज्वराची पूर्वरूपे काय आहेत. पूर्वरूपे विचारतात एक्झाममध्ये. ज्वराची पूर्वरूपे: तोंडाची चव जाणे, शरीर जड होते, जेवणाची इच्छा होत नाही, डोळे व्याकुळ होतात, डोळ्यातून पाणी येते, झोप अधिक लागते, झोप अधिक, अस्वस्थता वाटते, जांभया येत राहतात, शरीर वागते व थरथरते. त्याच्यानंतर बघा, थकवा, चक्कर येणे, बडबडणे, झोप न येणे, शहारे येणे, दात शिवशिवणे, आवाज थंडावा, वाऱ्याचा झोत आणि ऊन सहन न होणे, अरुची, अपचन, दुबळेपणा, अंग दुखणे, अवसाद, मनाची दुर्बलता, आळसामुळे कोणतेही काम करण्यास खूप जास्त वेळ लागतो, मधुर आहार नकोसा वाटणे, आंबट, खारट, चमचमीत, तिखट पदार्थ अधिक बरे वाटतात. बघा, ज्वर लक्षणांचा उपसंहार सांगितलाय. अशा प्रकारे एक वातज, पित्तज, कफज, पित्त, कफज, सन्निपातज, आगंतुज. ज्वराचे लिंग म्हणजे निदान, पूर्वरूप, उपशय, संप्राप्ती, विस्तार आणि द्वंद्वज, सन्निपातक. ज्वराचे संक्षेपाने सांगितले आहे. ज्वराचे महत्त्व पण विचारतात बघा. काय, भगवान शंकराच्या क्रोधातून तर ज्वराची उत्पत्ती झाली आहे. तो सर्व प्राण्यांचा प्राणनाशक आहे. देह, इंद्रिय आणि मन यांना संतप्त करतो. बुद्धी, बल, वर्ण, हर्ष आणि उत्साहनाशक आहे. थकवा आणतो. इंद्रिय क्रिया नष्ट करणारा, मूर्छाजनक आणि क्षुधानाशक असतो. तो शरीरभर संतप्त करतो, म्हणूनच त्याला ज्वर म्हणतात. इतके कष्टप्रद, अनेक उपद्रवयुक्त आणि चिकित्सेसाठी अवघड असणारा दुसरा कोणताही रोग नाही. ज्वर सर्व रोगांचा राजा आहे. प्राण्यांचा जन्मरहित